नमस्कार, होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज आपण साईपासून लोणी आणि लोण्यापासून तूप कसे बनवायचे, उन्हाळ्यामध्ये तूप बनवण्यासाठी भरपूर असा वेळ लागतो। आज आपण मस्त झटपट लोणी कसं निघणार आहे हे पाहणार आहोत। अगदी सिंपल मस्त रेसिपी आहे बघा। मी 7 ते 8 दिवसाची ही साई जमा करून ठेवलेली आहे। यामध्ये आधीच मी दही मिक्स करून ठेवलेलं होतं बघा। आता फ्रीजच्या बाहेर मी 7 ते 8 तास हे बाहेर काढून ठेवलेलं आहे। आता ही साई पूर्णपणे रूम टेम्परेचरवर। आता आपण साईचं लोणी करायला घेऊया। त्यासाठी बघा मी एक ज्युसरचं पॉट घेतलेलं आहे, त्यामध्ये साई घालून घेतलेली आहे। त्यामध्ये बघा थोडा बर्फ घालून घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे। बर्फ घातल्याने झटपट असं लोणी तयार होतं। 1 ते 2 मिनिटं फिरून घेतल्यानंतर, तसं जर आपण लोणी न घालता फिरवलं तर ते ज्युसरचं भांडं आहे, मिक्सरचं भांडं, ते फिरवल्याने गरम होतं आणि लोणीसारखं वितळतं आणि लोण्याचा लवकर गोळा होत नाही। भरपूर वेळ आपला त्यामध्ये जातो बघा। आता चम्मचच्या साहाय्याने आपण बघा असा गोळा तयार करून घेऊया बघा। त्यामधलं पाणी पूर्णपणे काढून घेऊया बघा। कोणत्याही प्रकारचा हात न भरवता आपण बघा लोण्याचा घट्टसर छान गोळा तयार करून घेतलेला आहे बघा। मस्त गोळा तयार झालेला आहे घट्टसर। आता आपण जे लोण्यामधले जे ताक आहे ते एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया अशा पद्धतीने। नंतर थोडंसं पाणी घालूया आणि परत हा लोण्याचा गोळा स्वच्छ चम्मचच्या साहाय्याने बघा धुवून घेऊया बघा। हे सुद्धा पाणी आपण त्याच भांड्यामध्ये काढून घेऊया। हे ताक तुम्ही झाडांसाठी घालू शकता, कढीपत्ता किंवा लिंबूच्या झाडाला तुम्ही घालू शकता बघा। आपले लोणी घट्टसर छान तयार झालेले आहे बघा। आता कढईमध्ये आपण याच कढईमध्ये लोणी करायला ठेवणार आहोत बघा। मस्त छान जाडबुडाची ही कढई आहे। जाडबुडाची कढई घेतल्याने जे लोणी आपलं तळाला लवकर लागत नाही बघा। हाय फ्लेमवरती आपण हे लोणी छान वितळून घेऊया बघा। झटपट असं आपलं लोण्याचं तूप तयार होतं बघा। छान व्यवस्थित आपण वितळून घेऊया बघा। आता व्यवस्थित लोणी वितळलेलं आहे। आता याला सारखं आपण असं ढवळत राहूया। लोणी कमी असल्याच्याने हे खाली जाणार नाही गॅसच्या, नाहीतर भरपूर जर लोणी असलं तर तो मंद आचेवरच शिजायला ठेवावे, नाहीतर ते कढईच्या खाली जाऊ शकतं बघा। सारखं ढवळत राहण्याने लोणी सुद्धा लवकर झटपट तयार होईल आपलं आणि तळाला सुद्धा लागणार नाही। आता आपण आपलं खमंग आणि रवाळ तूप राहण्यासाठी आपण 2 विलायची आणि 2 लवंग घालूया। त्यामुळे जे तूप आहे ते छान मस्त त्याला स्वाद येईल तुपाला आणि भरपूर दिवस आपलं तूप टिकेल बघा। 5 ते 7 मिनिटांनंतर लोणी छान झालेलं आहे तयार बघा। लोण्याचं रूपांतर आता तुपामध्ये होत आहे बघा। छान मस्त आता तयार होत आहे। आता आपण गॅस मंद आचेवर करूया आणि सारखं ढवळत तूप तयार करून घेऊया। आता जर जे तूप आहे ते लवकर जळतं बघा। आता असं फिरून घेऊया सारखं बघा। 5 ते 7 मिनिटांनंतर बघा लगा आपलं लोण्याचं तूप तयार झालेलं आहे। आता थोडंसं जे बेरी आहे जी लालसर रंगाची झाली की समजून घ्यावं की आपलं हे तूप तयार झालेलं आहे आणि तुपाचा पूर्णपणे जो आवाज असतो तडतडण्याचा तो शांत झाला की आपलं तूप तयार होतं बघा। छान असं आपलं तूप तयार झालेलं आहे बघा। आता छान बेरी सुद्धा लालसर झालेली आहे बघा आणि आपली कढई पूर्णपणे स्वच्छ आहे। सारखं ढवळत असल्याने कढई सुद्धा आपल्याला घासण्यासाठी जास्त मेहनत करावी लागणार नाही बघा। आपलं जे तूप आहे मस्त तयार झालेलं आहे अशा पद्धतीने। आता आपण गॅस बंद करूया आणि चम्मचच्या साहाय्याने तूप थंड करून घेऊया बघा। छान असं आपलं तूप तयार झालेलं आहे बदामी रंगाचं बघा। आता आपण एक ताराची जी गाळणी असते ते घेऊया आणि हे तूप गाळून घेऊया एका बाउलमध्ये। त्यानंतर तुम्ही हे तूप थोडं थंड झाल्यानंतर स्टीलच्या डब्यामध्ये किंवा काचेच्या बॉटलमध्ये भरून तुम्ही स्टोर करून ठेवू शकता। 5 ते 6 महिने आरामशीर फ्रीजमध्ये जर तुम्ही स्टोर करून ठेवलं तर आरामशीर टिकतं बघा। आपलं किती छान साजूक तूप तयार झालेलं आहे। रेसिपी जर आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटलेली आहे। लगेच भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय।